सर्वांना माहिती आहे की पाठ्यपुस्तकातील बऱ्याचशा घटकावरती प्रश्न सतत परीक्षेमध्ये विचारले जातात. असे हे 50 महत्त्वाचे घटक आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही घटकाच्या स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि आपण हे चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला नियमित मिळत राहतील. तेव्हा वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. पाहूया पहिला महत्त्वाचा घटक. पहिला घटक आहे सन 2011च्या जनगणनेनुसार राज्यात दर 1000 पुरुषामागे 925 स्त्रिया आहेत. हे प्रमाण 2001 साली 922 स्त्रिया असे होते. 2011 साली जी जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये दर 1000 म्हणजे 1000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण 925 इतकं होतं. तर 2001 साली हेच प्रमाण 922 इतकं होतं. आपल्याला परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2011च्या जनगणनेमध्ये दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती होते किंवा 2001 साली दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती होते यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. या अगोदरच्या तलाठी परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आता जनगणनेसंबंधीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. एकूण 15वी व स्वातंत्र्योत्तर 7वी जनगणना ही साधारणपणे 2 टप्प्यामध्ये पार पाडण्यात आली होती. आपली जनगणना आपलं भविष्य असं या जनगणनेचं घोषवाक्य होतं. एकूण खर्च 22 अब्ज रुपये या जनगणनेसाठी करण्यात आला होता. भारतात एकूण 438 भाषा बोलल्या जातात हे या जनगणनेच्या अहवालामध्ये सांगण्यात आलं होतं. भारताचं एकूण क्षेत्रफळ 32,87,590 चौरस किमी, जे की जगाच्या क्षेत्रफळाच्या 2.4% इतकं आहे. भारताची एकूण लोकसंख्या 121 कोटी 1,90,000 म्हणजेच 121 कोटी आहे, हे या अहवालात सांगण्यात आलं होतं. तर महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11,23,72,972 म्हणजेच 11.23 कोटी आहे, हे या अहवालात नमूद करण्यात आलं होतं. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या भारतात राहते. 10 भारतीयांपैकी प्रत्येक 5 भारतीय उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या 6 राज्यात राहतात, असं या अहवालात सांगण्यात आलं होतं. अशा पद्धतीने जनगणनेविषयीची काही महत्वाची माहिती आपण पाहिली. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2 येतो. 2011च्या जनगणनेनुसार 54.77% लोक ग्रामीण भागात राहतात, तर 45.23% लोकसंख्या नागरी भागात राहते. तर सन 2001च्या जनगणनेनुसार राज्यात ग्रामीण लोकसंख्या 57.60%, तर शहरी लोकसंख्या 42% इतकी होती. महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येविषयी काही प्रमुख मुद्दे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पुरुष लोकसंख्या असलेला जिल्हा ठाणे आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी पुरुष लोकसंख्येचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. महाराष्ट्रातील 1 कोटी लोकसंख्येवरील जिल्हा ठाणे आहे. महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार जास्त घनतेचे पहिले 5 जिल्हे मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर हे आहेत. महाराष्ट्रातील 2011 नुसार कमी घनतेचे पहिले 5 जिल्हे गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी आणि यवतमाळ हे आहेत. 2011च्या लोकसंख्येच्या घनतेचा दर 365 आहे, तर राष्ट्रीय घनतेचा दर 382 आहे. महाराष्ट्रामध्ये देशातील 9.29% एवढी लोकसंख्या राहते. महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरात पहिले 5 जिल्हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा, भंडारा हे आहेत. अशा पद्धतीने जनगणनेसंबंधीची काही महत्वाची माहिती आहे. पाहूया पुढचा मुद्दा. देशातील रेगूर मृदेचा सर्वात मोठा साठा महाराष्ट्रात आहे. देशातील रेगूर मृदेचा सर्वात मोठा साठा कुठे आहे असाही प्रश्न येऊ शकतो. तर तो साठा सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आहे. रेगूर मृदा यालाच काळी मृदा असंही म्हटलं जातं. दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते, तिला रेगूर मृदा या नावाने ओळखतात. बेसाल्ट व ग्रेनाइट खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. महाराष्ट्रात काळी मृदा विस्तारित प्रमाणात आढळते. कर्नाटकात उत्तरेकडील या मृदेचा रंग अधिक काळा असतो. आंध्र प्रदेशात गोदावरी व कृष्णा खोऱ्यात खोल काळी मृदा आढळते. या मातीत लोह, ॲल्युमिनियम चे प्रमाण जास्त असते. तसेच फेरस, मॅग्नेटाइट, मुख्यतः टायटॅनियम मुळे या मृदेला काळा रंग प्राप्त होतो. उन्हाळ्यात या जमिनींना भेगा पडतात. मोसमी काळात पावसाच्या पाण्याने या मृदा फुगतात. या मृदेमध्ये म्हणजे रेगूर मृदेमध्ये काळ्या मृदेतून खरीप व रब्बी पिकाचे उत्पादन घेतले जाते. कापूस, ऊस, तंबाखू यासारख्या नगदी पिकाचे उत्पादन या मृदेमध्ये घेतले जाते. त्याचबरोबर तृणधान्य, तेलबिया, विविध प्रकारच्या भाजीपाला, संत्री, मोषक, मोसंबी, द्राक्षासारखी फळे या मृदेमध्ये घेतली जातात. पाहूया पुढचा मुद्दा. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% भाग म्हणजे 1.0 हिस्सा महाराष्ट्राने व्यापला आहे. महाराष्ट्रात 720 किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. देशातील एकूण समुद्र किनाऱ्यापैकी 9.58% एवढा हिस्सा महाराष्ट्राला आलेला आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% भाग हा
म्हणजेच 1 हा भाग फक्त एकट्या महाराष्ट्राने व्यापलेला आहे. महाराष्ट्रात 720 किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. देशाच्या एकूण समुद्र किनाऱ्यापैकी 9.58% एवढा हिस्सा महाराष्ट्राला आला आहे. मित्रांनो, महाराष्ट्राविषयी जर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक, पहिला क्रमांक राजस्थान लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रापैकी महाराष्ट्राने 9.36% इतका भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती आहे. महाराष्ट्राचा अक्षय तृतीय विस्तार 150 उत्तर ते 2201 असा आहे. तर महाराष्ट्रात रेखावृत्तीय विस्तार 7206 पूर्व ते 8009 पूर्व असा रेखावृत्तीय विस्तार आहे. 1 मे 1960 ला स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्याची संख्या 26 इतकी होती. नंतर ती वाढून 36 झाली आहे. म्हणजे सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात 33 जिल्हा परिषदा, 27,906 ग्रामपंचायती, 355 अधिक तालुके आहेत. महाराष्ट्रातील पंचायत समितीची संख्या 351 एवढी आहे. महाराष्ट्रात 26 महानगरपालिका असून त्या मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पिंपरी चिंचवड, उल्हासनगर, सांगली, मिरज, नांदेड, वाघाळा इत्यादी महानगरपालिका आहेत. अशी ही महाराष्ट्र संबंधीची काही महत्वाची माहिती आहे. पाहूया पुढचा मुद्दा. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून सह्याद्री पर्वतात आहे. तर तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यात असून ते तोरणमाळच्या डोंगर रांगेत आहे. या ठिकाणी आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे असाही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर तोरणमाळ हे कोणत्या जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे, तर तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील असून ते तोरणमाळेच्या डोंगर रांगेत स्थित आहे. असे प्रश्न यावरती येऊ शकतात. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणी जर आपण पाहिलं तर आंबोली, सिंधुदुर्ग, खंडाळा पुणे, लोणावळा पुणे, भीमाशंकर पुणे, चिखलदरा, अमरावती, जवाहर, पालघर, तोरणमाळ, नंदुरबार, पन्हाळा, कोल्हापूर, महाबळेश्वर, सातारा, पाचगणी सातारा, कोयनानगर सातारा, माथेरान रायगड, मोखाडा ठाणे, सूर्यमाळ ठाणे, म्हैसमाळ औरंगाबाद, येडशी उस्मानाबाद आणि रामटेक नागपूर अशा पद्धतीची ही काही थंड हवेची ठिकाणं महाराष्ट्रामध्ये आहेत. पाहूया पुढचा मुद्दा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावतीतील गाविलगडाच्या डोंगरात आहे. पुढचा मुद्दा पाहूया. मुळा आणि मुठा या नदीच्या संगमावर पुणे हे शहर वसलेलं आहे. आपल्याला पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेला आहे असाही प्रश्न येऊ शकतो किंवा मुळा मुठा नदीच्या संगमावर वसलेले शहर कोणते असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे मुळा मुठा या नद्याच्या संगमावर पुणे हे महत्वाचं शहर वसलेलं आहे. कृष्णाच्या खोऱ्यात बॉक्साईट हे खनिज सापडले जाते. बॉक्साईट खनिज कुठे सापडते असा प्रश्न येऊ शकतो. तर ते कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये बॉक्साईटचे खनिज सापडते. महाराष्ट्र हे खनिज संपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 12.33% क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्ती ही प्रामुख्याने बेसाल्ट खडकाच्या बाह्य क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा, मॅग्नीज, लोह खनिज, बॉक्साईट इत्यादी खनिजे आढळतात. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इत्यादी जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड इत्यादी ठिकाणी देखील खनिजे आढळतात. पाहूया पुढचा मुद्दा. वर्धा व पैनगंगा यांचा संगम शिवने येथे झाला आहे. वर्धा व पैनगंगा या दोन नद्याचा संगम कुठे झाला आहे, तर त्या दोन नद्याचा संगम शिवने येथे झाला आहे. नद्या आणि त्यांचे संगम स्थळ आपण थोडक्यात पाहूया. कृष्णा कोयना याचं कराड या ठिकाणी झालेला आहे. मुळा मुठा या नदीचा संगम पुणे या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा भीमा या नद्यांचा संगम रायचूर या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम माहुली येथे झालेला आहे. तापी पूर्णा नदीचा श्री क्षेत्र चांगदेव या ठिकाणी झालेला आहे. गोदावरी प्रवरा या नदीचा संगम टोके या ठिकाणी झालेला आहे. तर प्रवरा व मुळा या नदीचा संगम नेवासे या ठिकाणी झालेला आहे. पाहूया पुढचा मुद्दा. उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. हा प्रश्न 2 तलाठी परीक्षेमध्ये विचारलेला आहे. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती, तर त्याचं उत्तर आहे उल्हास. हा देखील घटक आपण लक्षात ठेवायचा आहे. पुढचा घटक पाहूया. प्राकृतिक रचना ही महाराष्ट्रातील पर्जन्यमानावर परिणाम करणारी सर्वात महत्वाची घटक आहे. महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना आहे त्या रचनेनुसार महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमान घडून येतं. म्हणजे पर्जन्यमानावर परिणाम करणारा महत्वाचा घटक म्हणजे महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना आहे ती आहे. हा देखील घटक आपण लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान चंद्रपूर या ठिकाणी आढळून येते. महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात असते किंवा कोणत्या ठिकाणी असतं, तर त्याचं उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तापमान असतं. पाहूया पुढचा मुद्दा. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात जांभी मृदा आढळते.
पाहूया पुढचा मुद्दा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात, ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भद्रावती या तालुक्यात आढळून येते. महाराष्ट्रामधील काही राष्ट्रीय उद्याने आणि त्याची स्थापना आणि त्याचा जिल्हा आपण पाहूया. पहिला आहे ताडोबा उद्यान, जिल्हा आहे चंद्रपूर, ठिकाण भद्रावती, क्षेत्रफळ 955. पुढचा आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, अर्जुनी मोरगाव गोंदिया जिल्हा, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान रामटेक नागपूर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई उपनगर, गुगामल राष्ट्रीय उद्यान धारणी अमरावती जिल्हा आणि चांदोली शिराळा सांगली या ठिकाणी महाराष्ट्रामधील काही राष्ट्रीय उद्यान आहेत. एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. याविषयीची माहिती आपल्याला असावी. महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात लोह खनिजाचे मोठे साठे आढळून येतात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोह आणि खनिजाची मोठे साठे आढळून येतात. पाहूया पुढचा मुद्दा, अकोला जिल्ह्यातील महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प पारस या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प पारस या ठिकाणी आहे. पुढचा मुद्दा, ठिबक सिंचनामुळे 30 ते 60% पाण्याची बचत होते. त्यामुळे 25 ते 40% अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. हा देखील मुद्दा लक्षात ठेवा. महाराष्ट्रात ज्या सर्वाधिक विहिरी अहमदनगर जिल्ह्यात आहेत व त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात आहेत. मात्र घनतेचा विचार करता सांगली व सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आहेत. हा देखील मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. पाहूया पुढचा मुद्दा, नाशिक जिल्ह्यात ठिबक सिंचनात अधिक प्रगती केली आहे. नाशिक जिल्ह्याने ठिबक सिंचनामध्ये सर्वात अधिक प्रगती केलेली आहे किंवा ठिबक सिंचनाचं सर्वात जास्त प्रमाण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पाहूया पुढचा मुद्दा, कोयना प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात खेळवा कणजिक हे धरण बांधण्यात आले. त्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर असे नाव देण्यात आलेलं आहे. हा देखील मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. शिवाजी सागर कोयना प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये पाटण या ठिकाणी तालुक्यात खेळवा कणजिक हे धरण बांधण्यात आलं. त्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर असं नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा मुद्दा, मेरिनो जातीच्या मेंढ्या लोकरासाठी उत्तम असतात. कोणत्या जातीच्या मेंढ्या लोकरासाठी उत्तम आहेत हा प्रश्न आलेला आहे. तर मेरिनो ही जात लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा, सांगली जिल्ह्यातील जत हे ठिकाण खिल्लार बैलाचे पैदास केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. खिल्लार बैलाचे पैदास केंद्र कुठे आहे किंवा कोणते प्रसिद्ध आहे असा प्रश्न येऊ शकतो. सांगली जिल्ह्यातील जत हे ठिकाण लक्षात ठेवा. जत खिल्लार बैलाचे पैदास केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. साखर कारखाने सर्वात जास्त कुठे आहेत तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा मुद्दा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना बल्लारपूर येथे आहे. मोठा कागद कारखाना बल्लारपूर या ठिकाणी आहे. पुढचा मुद्दा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूत गिरणी इचलकरंजी या ठिकाणी आहे. इचलकरंजी लक्षात ठेवा, सर्वात मोठी सूत गिरणी आहे. पुढचा मुद्दा, हर्णे हे बंदर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हर्णे हे बंदर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पुढचा मुद्दा आहे, कोकण रेल्वेचा सर्वात लांब पूल शरावती नदीवर आहे. हा देखील मुद्दा लक्षात ठेवा. 28 नावासेवा हे महाराष्ट्रातील संपूर्ण संगणीकृत बंदर आहे. संगणीकृत बंदर कोणतं तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. नावासेवा हे संपूर्ण संगणीकृत बंदर आहे. 29 महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा मुद्दा, महाराष्ट्रात 6 वर्ष वयोपर्यंतच्या मुला मुलीमधील प्रमाण 1000 पुरुषामागे 883 स्त्रिया आहे. हा देखील मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. महाराष्ट्रातील 6 वर्षापर्यंतच्या मुला मुलीमधील प्रमाण 1000 पुरुषामागे 883 इतकं आहे. पुढचा मुद्दा पाहूया, पितळखोरे लेण्या या कोणत्या जिल्ह्यात आहेत असा प्रश्न आलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे औरंगाबाद जिल्ह्यात. नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यात आहे. आपण या अगोदर पाहिलेलं आहे राष्ट्रीय उद्यान आणि त्यांचे जिल्हे. ते नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया या शहरात आहे, गोंदिया या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय नाशिक या ठिकाणी आहे. हा देखील मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे तर ते नाशिक या ठिकाणी आहे. 1 मे 1978 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. बाबा आमटे यांनी अपंग व कुष्ठरोगी यांच्यासाठी चालवलेल्या केंद्र हेमलकसा हे असून ते गडचिरोली जिल्ह्यात आहे. या ठिकाणी 3 मुद्दे लक्षात ठेवा. बाबा आमटे, हेमलकसा आणि ते गडचिरोली जिल्ह्यात आहे. पुढचा मुद्दा, लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. हा देखील मुद्दा लक्षात ठेवा.
लोणार जे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे ते बुलढाणा जिल्ह्यात आहे. पुढचा मुद्दा पाहूया 42वा. अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला किंवा तयार झाला आणि तो कधी? तर 1 जुलै 1998 रोजी वाशिम जिल्हा, अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 जुलै 1998 रोजी वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. पुढचा मुद्दा संत तुकडोजी महाराजांची समाधी समाधी तसेच संत तुकडोजी महाराजांचे गुरुकुंज मोजरी अमरावती या जिल्ह्यात आहे. पुढचा मुद्दा पाहूया. औंढा नागनाथ या ठिकाणी महादेवाचे मंदिर असून ते ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हिंगोली जिल्ह्यात आहे. हा देखील मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. 46वा मुद्दा 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. परभणीपासून तयार झालेला जिल्हा हिंगोली 1 मे 1999. हिंगोली जिल्ह्यातील वनामध्ये सुगंधी व औषधी तेल आढळते. हा प्रश्न या अगोदरच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या वनामध्ये सुगंधी व औषधी तेल मिळते? तर त्याचं उत्तर आहे हिंगोली जिल्हा. पुढचा मुद्दा पाहूया. हेमाडपंथी शिल्पाचा नमुना असलेले तुळजाभवानीचे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. तुळजाभवानीचे मंदिर हे हेमाडपंथी शिल्पाचा नमुना आहे आणि ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. 49 औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. आणि 50वा मुद्दा पाहूया. जाम हे समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये 8वी ते 10वी पर्यंतच्या ज्या भूगोलचे पाठ्यपुस्तक आहेत या पाठ्यपुस्तकावर आधारित काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो या 50 मुद्द्याची पीडीएफची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आपण त्या ठिकाणाहून ती पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता आणि ती परत आपण वाचून अभ्यास करू शकता. या पुढील जे 50 मुद्दे आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. आशा करतो मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन नोट्स आपल्याला नेहमी पाहायला आवडतील का हे मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवा.